आज राजीव गांधी यांची जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्ताने इथे काँग्रेस पक्षाच्या वतीने इथे कार्यक्रम घेण्यात आला आहे. आपल्याकडे मान्यवर पुढे काय सांगितलं जयंतीच्या निमित्ताने इथे कार्यक्रम घेण्यात आला आहे आणि पक्षप्रमुख आले होते, काय सांगा? स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ग्रुपची स्थापना केलेली आहे. शहरी समस्या, शहरातल्या ज्या अडचणी आहेत त्याच्यावर अभ्यास करण्यासाठी शहरातले विविध नामवंत पत्रकार असतील, संपादक असतील, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, तज्ज्ञ आहेत, ह्या अशा अनेक लोकांच्या इनपुट्स, त्यांच्या अनुभवाचा फायदा घेत ह्या सर्व लोकांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलं की शहरी समस्यांवरती त्यांचा काय व्ह्यू आहे आणि त्या संदर्भामध्ये आपण एक अभ्यास गट तयार करून एक भविष्य काळामध्ये आपल्याला त्या संदर्भामध्ये लोकांच्या समस्यासोबत कशा पद्धतीने कनेक्ट करता येईल यासाठी अर्बन ट्रान्सफॉर्मेशन ग्रुपची आज स्थापना केलेली आहे. त्याचं आज रीतसर उद्घाटन झालेलं आहे आणि या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आदरणीय डॉक्टर सुखदेव थोरात सर, आदरणीय इजेट खोब्रागडे सर आणि प्रद्युम्न सहस्त्रबोधिनी साहेब हे सर्व लोक आणि शहरातल्या विविध क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थांचे प्रतिनिधी सुद्धा या ठिकाणी आले. हे नागपूर शहर म्हणजे एका विशिष्ट वर्गाचं किंवा विशिष्ट उत्पन्न गटाचं शहर नाही, तर ह्या शहरामध्ये सर्व सामाजिक घटक राहतात. स्लम वस्त्यामध्ये आहे, ऑटो चालक आहे, रिक्षा चालक आहे, झोपडपट्टीवाले आहे, स्ट्रीट व्हेंडर्स आहे, शाळाबाह्य विद्यार्थी आहे. या सर्व लोकांच्या समस्यांचा अभ्यास एकत्रितपणानं करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. थँक्यू. आज माजी पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते आणि मी एवढंच सांगू इच्छिते की त्यांनी टेक्नॉलॉजी या भारतामध्ये आणली आणि त्यांनी अमेरिकेकडनं सुपर कॉम्प्युटर मागितलं तर त्यांनी आपल्याला मनाई केली. तर त्यांनी आपल्या सायंटिस्टला एकत्र करून त्यांना म्हटलं की तुम्ही भारतासाठी एक सुपर कॉम्प्युटर द्या. तर सुपर कॉम्प्युटर भटकर साहेब त्यांनी दिलेल्या वेळेच्या आत अगदी एका वर्षामध्ये आपल्या भारताला त्यांनी सुपर कॉम्प्युटर दिलं. पद्मश्री विजयजी भटकर साहेब यांनी आदरणीय. तर त्यानुसार आपल्या देशाची प्रगती झाली आणि आमच्या आदरणीय राजीवजी गांधी यांनी महिलांसाठी स्थानिक स्वराज संस्थेमध्ये 50% आरक्षण दिलं आणि त्यानुसार महिलांची घटनेनुसार महिला डेव्हलप होत आहे आणि सगळ्यांना 18 वर्षापर्यंत मतदानाचा हक्क दिला आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या भारताचं एक प्रगतशील भारत म्हणून स्वप्न पाहिलं होतं आणि त्या दृष्टीने आपण आपलं जेव्हा सरकार होतं तेव्हा आपण चांगल्या पद्धतीने कार्य करत होतो. पण त्या टेक्नॉलॉजीचा गैरफायदा भारतीय जनता पार्टीने केला आणि त्याचा काही विशेष असा नरेटिव्ह पसरवून आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केलं. तर ही जी त्यांची देशाविषयीची प्रगतशील देशाची जी भावना होती ती आपण काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून आपण या देशाला प्रगतीकडे नेऊ. नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माननीय अध्यक्ष प्रफुल्लभाऊ गुडबे यांनी आज या ठिकाणी खूप चांगला असा कार्यक्रमाची निर्मिती केली. त्यांनी सगळ्या सामाजिक संघटना त्यांचे प्रतिनिधी त्यांना एकत्र आणून त्यांना म्हणजे एक विविध वेगळ्या प्रकारचा आज या ठिकाणी कार्यक्रम झाला. नेहमी आपण फक्त भाषण देत असतो पण आज शासनाकडून लोकांना जे काही अडचणी येत आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळाली आणि हा मृत्यूचा दर आणि बेरोजगारी, शिक्षण आणि स्वच्छता ह्या क्षेत्रात काम करणारे सामाजिक नेते त्यांना एकत्र आणून त्यांच्याकडून माहिती कशी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत जाईल याचा प्रफुल्ल भाऊंनी फार छान असा इथे कार्यक्रम राबविला. त्याबद्दल भाऊंचे अभिनंदन आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या पक्षाकडून सतत होत राहतील आणि जेणेकरून जनतेचे प्रश्न जे आहे ते आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.
आज राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेस पक्षाने जो कार्यक्रम घेतला आहे तो अतिशय छान घेऊन प्रफुल्ल भाऊच्या नेतृत्वात जे आज मांडण्यात आलं, या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजीव गांधीच्या जयंती निमित्त प्रफुल्ल भाऊ गुडदे पाटलांनी आजचा जो कार्यक्रम घेतला आहे तो एक उत्तम शैलीचा असून तो चांगल्या पद्धतीने घेण्यात आला राजीव गांधीच्या स्मृती दिन. काय सांगणार भाऊ आज इथे, राजीव गांधी यांनी जयंतीनिमित्त सगळे लोक जुळले होते काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि काही सामाजिक कार्यक्रम पण जुळले होते. काय सांगणार आपला पहिली गोष्ट? पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की राजीव गांधी हे आधुनिक भारताचे खरे आर्किटेक्ट होते. त्यांनी जो रोडमॅप बनवला या देशासाठी हा आपण म्हणजे अनपेक्षित पेक्षाही अपेक्षित होता. कारण यामध्ये नवीन जनरेशनला आजच्या स्थितीला जे IT च्या माध्यमातून जे काम मिळत आहे आणि या देशाची जर खरी बेरोजगारी, पंचायत राज अशा प्रकारचे उपक्रम राजीव गांधींनी यांनी असे राबवले की त्यामध्ये 18 वर्षाच्या मुलांना सुद्धा मतदानाचा अधिकार देण्यात आला आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या विचारामध्येच विज्ञान होतं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये खरा भारत होता. कारण भारताच्या नर्सरीमध्ये खरं स्वप्न जर साकारलं असेल तर त्या एका व्यक्तीने साकारलेलं आहे. याच्यामध्ये तर आम्ही त्याबद्दल न बोलण्याला एक आमच्याकडे वर्ड पण नाही. परंतु प्रश्न एक येतो की एवढ्या मोठ्या देशामध्ये एक म्हणजे नवा इतिहास रचणारा जर व्यक्ती असेल तर एकमेव राजीव गांधी जे होते आणि हे सगळ्या नवीन पिढीला प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व होतं आणि ते अशा प्रकारे ते कार्य करून गेले की त्याला कधीही मिटवाल तरी ते मिटू शकत नाही. कारण त्या देशाचा रोडमॅप याच व्यक्तीने मात्र खरा तयार केला होता. आज त्याचे फळ तर देशाला मिळत आहे तर या एका व्यक्तीमुळे मिळत आहे. कारण आधुनिक विचाराचा व्यक्ती म्हणजेच राजीव गांधी. मेरा नाम महेश श्रीवास है, नागपुर शहर जिला कांग्रेस कमेटी का महासचिव. इस नाते से मैं भारत के पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न राजीव जी गांधी की जयंती पर यह बोलना चाहूंगा कि उन्होंने 21वीं शताब्दी में ले जाने का जो नारा दिया था उसको बहुत हद तक कारगर साबित किया और हम सब लोग जो आज आधुनिक तकनीक की जो चीजों का उपयोग कर रहे हैं वो राजीव जी गांधी के द्वारा दी गई सुविधा है. तो गांधी काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. अमर रहे, अमर रहे राजीव गांधी, अमर रहे, अमर रहे राजीव गांधी, अमर रहे, अमर रहे. जब तक सूरज चांद रहेगा राजू तेरा नाम रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा राजू तेरा नाम रहेगा. जब तक सूरज चांद रहेगा राजीव तेरा नाम ये अमर रहे, अमर रहे, अमर रहे, राजीव गांधी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, राजीव गांधी अमर रहे, अमर रहे, अमर रहे, राजीव गांधी अमर रहे. अमर रहे.